शहरात चोरट्यांच्या उच्छाद दिवसेदिवस वाढत असून पार्वतीनगर चक्करबडी परिसरात धाजी घरफोडीची घटना उघडकीस आली आहे। हरीश द्वारका प्रसाद अग्रवाल यांच्या बंद घराच्या कडी कोंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश केला आणि सोन चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम असा अंदाजे 3 ते 4 लाख रुपयाचा ऐवज लंपास केला। हरीश अग्रवाल हे त्यांच्या कुटुंबासह पार्वतीनगर चक्करबडी येथे राहतात। काही कामानिमित्त बाहेर गेले होते। याच संधीचा फायदा घेत चोरट्यांनी मध्यरात्री घरात प्रवेश केला। घरातील कपाटात ठेवलेली सुमारे 50,000 रुपये रोख रक्कम तसेच सोन चांदीचे दागिने चोरीस गेले आहेत। ही घटना सकाळी त्यांच्याच शेजारी राहणाऱ्या भावाच्या पत्नीच्या निदर्शनास आली। त्यांनी लगेच हरीश अग्रवाल यांना माहिती दिली। त्यानंतर पोलिसांना कळविण्यात आले। चोरीनंतर घरातील सामान अस्ताव्यस्त केलेले आढळून आले आहे। गेल्या काही दिवसांपासून या परिसरात चोरीच्या घटना सातत्याने घडत आहेत। 2 दिवसांपूर्वीच या परिसरात एक दुचाकी आणि पाण्याची मोटर चोरीला गेली होती। त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे। परिसरातील नागरिकांसह सामाजिक कार्यकर्ते प्रवीण अग्रवाल यांनी पोलिसांनी गस्त वाढवावी अशी मागणी केली आहे। सकाळी 8:30 वाजेच्या सुमारास हरीश द्वारका प्रसाद अग्रवाल यांचा मला फोन आला कि भैया घर पे चोरी हुई है तो आप आओ। मम्मी आणि माझे मित्र अजय भैया अग्रवाल आम्ही या ठिकाणी आलो तर पाहिलं सगळं अस्तव्यस्त कपाटातलं सामान होता आणि 2-1 चैन, काही चांदीचे शिक्के, काही रोकड असं सुमारे 3-4 लाखाचा माल गेलेला आहे असं प्रथमदर्शनी निदर्शनास आलं। पण आता बघायला गेलं तर या परिसरामध्ये 2 दिवसापूर्वी देखील कुठं मोटरसायकली चोरी झाल्या, कुठं पाण्याची मोटर चोरी झाली, असे प्रसंग या 2-3 महिन्यामध्ये प्रचंड या परिसरात वाढलेले आहे। आणि हा जो परिसर आहे कष्टकरू, रोजगार अशा प्रकारे काम करणारे लोक या परिसरात जास्त आहे, गोरगरीब जनता आहे। तरी या परिसरामध्ये 4-5 पोलीस कॉन्स्टेबल देखील राहतात। ते देखील रात्रपाठ आले तर फिरत असतात, परंतु थोडंसं गस्त वाढवलं पाहिजे या परिसरामध्ये। आणि ज्यांच्याकडे चोरी झाली यांना योग्य तो न्याय मिळाला पाहिजे, कारण की यांचा पान दुकानाचा व्यवसाय आहे जेबी रोडवरती। त्यांची देखील हालाकीची परिस्थितीतनं ते वरती येत आहे आणि अशा प्रकारे घटना घडली तर त्यांच्या परिवारावर एक प्रकारे आघातच झाला आहे, कारण की आर्थिक मार जी पडते ती कधी सोसवली जात नाही एक सामान्य व्यक्तीकडून। तर पोलीस प्रशासनाला विनंती आहे का त्यांनी जास्तीत जास्त लक्ष ज्या भागात चोऱ्या होत आहे त्या भागात सखोल चौकशी करावी आणि गस्त जास्त घालावा ही विनंती।